नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवरती. याचं नाव आहे रोहन मडवी. तर आज आहे गणपतींचा तिसरा दिवस आणि मी उठलोय, आंघोळ वगैरे झाली. आता आपण वरती जाऊ आणि बाप्पाची पूजा करू. मग बाप्पासाठी बघू काहीतरी नाश्ता बनवू ना, मग पुढच्या तयारीला लागू. जर की तुम्हाला गणपतींचे ह्या व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि काल होता गणपतीचा दुसरा दिवस आणि आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि खूप मजा येते. बाप्पा घरी आहेत, खूप आनंद उत्साह आहे घरामध्ये आणि अजून सर्व पाहुणे यायला लागले की अजून खूप मजा येईल. चला तर भेटतो डायरेक्ट तुम्हाला वरती बाप्पाची पूजा करताना. चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला, चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला. बंधू आईलय तुला नेवाला, नको उशीर लावू येवाला. बंधू आईलय तुला नेवाला, नको उशीर लावू येवाला. चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला, चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला. चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला, चल गो चल बहिणी गौरी गणपतीचे सणाला. बाबा भगतन वाद तुझी गोये घराला. आई बाबा भगतन वाद तुझी गोये घराला. हो घेऊन आईलो पैठणी साडी तुला गोये सणाला. घेऊन आईलो पैठणी साडी तुला गोये सणाला. वाजत गाजत आणलंय देवाला शिव. मित्रांनो, माझी बाप्पाची पूजा करून झालेली आहे आणि मी ती व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच. आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे बाप्पासाठी. आज मॅगी बनवतोय कारण का कामाची गडबड असल्यामुळे. आणि तुम्हाला वाटत असेल की घरातलं काम हाच का करतो, तर तसं काहीच नाही आहे. मी फक्त थोडाफार नाश्ता वगैरे आणि कोण पाहुणे वगैरे आलं तेच करतो आणि देव बाप्पाची पूजा वगैरे. बाकी सर्व काम मोठी मम्मी, अपर्णाताई आणि आत्या करतात, जेवणाचं वगैरे तिकडे सगळं. पण मला काही जास्त शूट करायला भेटतच नाही. बघू तरी जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण नाश्ता बनवून घेऊया आणि मग बाप्पांना नाश्ता देऊ ना, मग पुढचं बघू पुढे कसं काय होतंय. चला तर भेटतो तुम्हाला नाश्ता बनवल्याच्या नंतरच. तर काय तिथे आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि आपण बाप्पाला नाश्ता देऊन येऊया. काय चला आपण नाश्ता देऊन येऊया बाप्पाला. इकडे मोठे यांनी घेतले जेवण बनवायला. मोठे काय आहे? डाळ, वांगा. मी बाईने घेतली भाजी कापायला. तर गाईच आज आहे जेवायला वरण, चवली वांग्याची भाजी आणि भात. आता चाललोय मी वरती आणि पप्पांनी हा पंढरपूरवरून अगरबत्तीचे पुढे आणलेले. तर एक नेलता एक राहिलेला तो घेऊन चालल्या आणि आता आरती घेऊ आपण. चला भेटतो तुम्हाला आरती. साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव की जय. सुख करता करता वर्षा विघ्नते, पूर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उठते दुराची, कंठी जळके माळ मुक्ता पराची. जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव कचित गौरा तुझ गौर तोबरा, झुंझुन तीन पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव
परिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिदयना दात्रा माता अर्धांगी पार्वती सुबनांच्या माळा उधळीचे उधळण श्रीकंठ नीला ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुत्परपूर गौरा जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुत्परपूर गौरा जय देव वामाने रखमाई श्रीं शोभा पुंडलिका घेती ब्रह्मलिंगा चरणी वाये भीमा उत्तरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे जुलगा जय देव तुलसी माळा गळा कळते उलकलटी कासे पितांबर करसुल लाटी देव सुर बर नित बेटी गे माझे माऊलिये निर्लावरी कर देऊनी वाट मी पाहे सोन्याच्या ताटी देवा पेटविला ज्योती ओ वाळू माझ्या रखमाईच्या पती ये ओ विठले माझे माऊसा तारीले कैसे तुकोबाचे अपंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा हाय गोल्ले हाय कर ना गोळे तू आमच्याकडे आले गणपती ना हो चष्मा दे ना मला जेवा तुमचा डब्बा दे ना मला हा का थांब काय मी आणते तुला डब्बा काय आणले आज डब्यामध्ये आता आणले म्हणजे काय अज्ञात ना ही कंची भाषा आहे हा मी येऊ का तुमच्याकडे गणपती ना हा मला काय देणार मग आल्यावरती काय अरे गणपती ना आल्यावरती गिफ्ट देतात का प्रसाद देतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अवतार जेवण झालं जेवण करून झालं आणि पावणी चालू झाली मग त्याच्यामुळे जेवण वाढायलाच सुरुवात केली डायरेक्ट आणि मला काय फोन हातामध्ये घ्यायचा चान्सच भेटला नाही आणि आज शुक्रवार होता म्हणून आपल्या घराच्या खाली जे गाळे आहेत ना त्यातील कारिगरांना आपण आज जेवायला बोलवलेलं आणि पहिल्या दिवशी तर आपले सर्व साही रूमातील खोलीवाले आपले जेवायला आलते आणि म्हणजे कसं मग आपली पाहुणी चालू होतात मग परत राहिला का पेर राहून जाते म्हणून मग आज त्यांना पण बोलवून टाकला मग कसं पाहुणी चालू झाल्यावरती मग आपल्याला पण टाईम भेटते दुसरा कामं करायला चला तर आता भेटतो आता थोडा घरातला पसारा आवरून घेता आत्याचं जातील भांडी घासायला ना मग मी दुसरं काम करून घेता वंशला बसवलं आहे देवाजवळ वंशने मोठ्या देवाजवळ आहे मी आता काम आटपून घेता घरातला ना मग झोपता जरा वेळ ना मग संध्याकाळी बघू आणि की दादाला फोन करता मग बघू आपले उल्हासनगरचे गणपती बघायला येतोय का तो चल जर भेटतो तर तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळानंतर म्हणजे अर्ध्या एक तासानंतर जेव्हा ब्लॉग चालू करायची आठवून जाईल आणि कामाच्या नादामध्ये लक्षातच राहत नाही की मी ब्लॉगिंग करतोय म्हणून कारण का आपले डेली ब्लॉग नसतात आणि गणपतीमध्ये आपले 10 दिवस ब्लॉग असतात फंबल होतोय तर आपले 10 दिवस ब्लॉग असतात गणपतीमध्ये आणि माझ्या लक्षातच राहत नाही जेवण वगैरे झाल्याच्या नंतर कालचाच ब्लॉग तुम्ही बघा संध्याकाळी मी जेवल्यानंतर चालू केला का जेवायला बसलोय म्हणून आणि काल ऋषीपंचमीची भाजी होती खूप सुंदर अशी भाजी झाली चविष्ट अशी भाजी झाली मला रेसिपी दाखवायची होती पण घाईघाईमध्ये ती दाखवताच आली नाही चला तर भेटतो तो तुम्हाला थोड्याच वेळानंतर तोपर्यंत टेक केअर राईस भाकरी बुचायला घेतल्या बाय काय करायला घेतले चुलीवरच्या भाकरी आमच्या ताईने घेतल्यात भाकरी बुजायला आणि बाय पण बसले तर बाय भाकर टाकते
तर गाईज आम्ही चाललो आहोत 5 नंबरला गणपती बघायला. वहिनी ज्योतिषी ते कधी चालल्या? चालेल घ्या मग जाऊ एकत्र. आणि काय आता तिकीट होतं सांचा नाव काय रॉकेट. वंशला बघत होता रॉकेट आणि किती सांचा घाबरतो वंश. आणि इकडे 2.5 दिवसाचे गणपती बाप्पा चाललेत. रॉकेट काय मारत कशाला? तो मला शिवा देतो कॅमेरा बघून. ए छत्री घे चल मन चल चल. तिकडे 2.5 दिवसाचे बाप्पा चाललेत आणि आम्ही चाललो. तर काहीच आम्ही आलोय डीएसपीच ना. तर गाईज आम्ही आलोय DS ग्रुपमध्ये गणपती बाप्पा बघायला. त्यांचा उल्हासनगरचा सर्वात मोठा राजा. चला. आणि ही दोघं पाठीमागे चालतायत. पाऊस पडते म्हणून मी छत्री पकडली. आणि समोर आहे DSचा मंडप. आणि आपण बॅक साईडनं आल्या पाठीमागून पाठीमागून. हा आहे DS ग्रुपचा फ्रंट आणि हा आहे VH ग्रुपचा फ्रंट आणि हा आहे 5 नंबर रोड. चला आपण आता VH ग्रुपचा गणपती बघायला. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. आणि हाय VH ग्रुपची एंट्री आहे ना. विनायका, विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन,
तर गाईज इथे आणले मी देवबाप्पासाठी मेंदू वडे आणि मी आता वंशवरती देता नाश्ता. वंश जा बाबू देवबाप्पाला नाश्ता देऊन ये, तोपर्यंत मी चिऊदीदींची इथं नाश्ता देऊन येतो. जा. मस्तकी बाळा तेतून या जल निर्मळ वाये जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव राबोळा नैनी विचारा. अर्धांगी पार्वती सुपनांचा माळा. उधळीचे उधळण श्रीकंठ नीला. ऐसा शंकर शोभे उम्मा विरलाळा. जय देव जय श्री राव स्वामी शंकर भावारती ओ वाळू तुझपर गौरा. जय देव जय त्या सागर मंथन पै केले. त्या माझी अवचित हळहळ सापडले. तेत्वा भक्ती नाम प्रसन्न केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव मित्रांनो मी घेतली कंठी बनवायला आणि तुम्हाला कंठी बनवल्याच्या नंतर हा कंठीचं सामान आहे ते कंठी बनवल्याच्या नंतर तुम्हाला भेटणार. तर गाईज ही मी कंठी बनवली आहे. तर गाईज हा आहे बाप्पाचा संध्याकाळचं जेवण आणि बाप्पा बसलेत आणि आमच्या मोठ्या यांनी लावलाय पिक्चर. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि मी वरती आलोय. मोठ्याने लावलाय पिक्चर. मोठ्या बघते पिक्चर आणि बाकीचे सर्व खाली बसलेत आणि मी बसलोय वरती. मी घेतले मोदक खायला आणि सर्व काम आवरलं. आणि उद्या गणपतींचा 4था दिवस आहे. बघूया आता उद्या काय होईल, कोण कोण पाहुणे येतात, कोण कोण राहतात. जेवण वगैरे झालं मित्रांनो आणि बाप्पाजवळ जो मेन्यू आहे तोच जेवणामध्ये होता. आणि जेवताना काय मी शूट केलं नाही कारण का पाहुणी होती. वाढायला सुरुवात केली डायरेक्ट आणि मग त्यांच्यासोबतच मी पण जेवण केलं. आणि आता बसलोय वरते. आता थोडा वेळ बसेन 12 वाजेपर्यंत. 12 वाजल्याच्या नंतर मी जाईन खाली झोपायला. आणि आता मी मोदक खाऊन घेतो. या मोदकासोबतच आजच्या व्हिडिओला आपण स्टॉप करू आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. बोला गणपती बाप्पा मोरया.